महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांचे कौशल्यवर्धन। सिंधुदुर्ग येथे काजू, आंबा, मसाला पिकांसह मत्स्य व नारळ उद्योगावर 2 दिवसीय प्रशिक्षण। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत पोलादपूर येथील शेतकऱ्यांचे 2 दिवसीय प्रशिक्षण दिनांक 7 व 8 जानेवारी 2026 रोजी संशोधन केंद्र सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडले। काजू, आंबा, दालचिनी, मिरीसह विविध मसाला पिकांच्या लागवडी, कीड रोग व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला। प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी पूर्व मत्स्य विद्यालय येथे डॉक्टर पठाण यांनी मत्स्य उद्योगातील संधी, प्रक्रिया उद्योग व त्यातून तयार होणाऱ्या विविध पदार्थांबाबत शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली। यानंतर काजू संशोधन वेंगुर्ला येथे श्री माळी यांनी काजूच्या विविध प्रजाती, लागवड पद्धती, येणारे कीड रोग तसेच मसाला पिकांच्या आधुनिक लागवड यावर मार्गदर्शन केले। दुसऱ्या दिवशी नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी येथे डॉक्टर फरसाणे यांनी नारळाच्या विविध जाती, उत्पादन वाढीच्या उपाययोजना आणि नारळापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताबाबत विशेष माहिती दिली। या प्रशिक्षणास पोलादपूर तालुक्यातील उमरज नरवीर क्रांती प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्री नारायण कळंबे यांच्यासह संचालक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी श्री जयेंद्र धानिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कपिल पाटील यांनी केले। आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि उद्योगाभिमुख शेतीची दिशा मिळाल्याने हे प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर।